धन्यवाद. मॅचला सेकंड सुरुवात होईल. मिनमिने दादा यांच्याकडून पारितोषिक लागले. प्रत्येक विकेटला 100 रुपये. पैसे पोच झाले थेट. स्ट्राईकला किरण, नॉन स्ट्राईकला रघुनाथ. ऑफिशियल्स तयार झालेत. प्रवीण रसल यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 500 रुपये. पण दादा अनिल मिनमिने यांचा नाद नाही. पैसे पोच झाले बघा. प्रत्येक विकेटला 100 रुपये. लाजवाब. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू बिबर फेकला गेला. नो चेंडू पंचांनी या ठिकाणी घोषित केले. डायरेक्ट हिट जरूर झालाय. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. नो चेंडू. पहिला ब्रह्मास्त्र भीमरच्या स्वरूपात पाहिला गेला. फुल लेंथचा चेंडू होता. फरहान नदीसारखा नाद नाही कुणाचा. आयोजक असा होता फरहान नदीसारखा. 4 मॅच फक्त कंपल्सरी तयार राहील. एकदा त्या पहिल्या फेरीतल्या मॅच झाल्या का फरहान नदी गायब. पहिला चेंडू बिमोर होता. यानंतर फ्रीटचा चेंडू असणार. शोधाशोध आपण पाहतोय. बेल्स त्या पद्धतीने डायरेक्ट हिट या ठिकाणी जरूर केलं होतं. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये रघुनाथ सुरक्षित होता. चला फ्रीटचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्रीट. पंच तयार. गोलंदाज तयार. पंचाच्या डाव्या साईडनी राईट अँड ओव्हर द विकेट मारा. गोलंदाज हर्षद. ते उर्फी चेंडू. बराच काल चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. इथे खराब शतरक्षण. चेंडू गेला नसता पाठवला. 4 धावेसाठी चौकार. एक चेंडू आणि 5 धावा. 6 धावा स्कोर कार्ड वरती. एक अतिरिक्त धाव होती. त्यानंतर पाहिलं गेलं कमबॅक करणारा चेंडू. खूप महत्वाचं. आपण पाहतो पहिल्यानंतर जबदिशी आतमध्ये निघून गेला. एसटीच्या पाठीमागे चांगलं एसटी रक्षण लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता आपण. इथे उर्फी चेंडू समोर फेकला. चेंडूला विसेप मध्ये चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट रघुनाथच्या बॅट मधून येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ठोक डीजी. थँक्यू मास्टर. पुन्हा एकदा ही स्पर्धा धोत्रेच्या मैदानावरती लवकरच रजनी स्पर्धा पाहणार आहोत आपण. किरण कांबरीने जरूर आम्हाला सांगितलं. गणेश कांबरीच्या माध्यमातून ती स्पर्धा जरूर असते. इथे रघुनाथच्या बॅटमधून येतो बॅक टू बॅक दुसरा मल्टी हिट. चेंडू आउट ऑफ पार्क. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये आलेला हा बेहतरीन षटकार. चार ओव्हर का मैच.
इथे चांगला चेंडू, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोघांमध्ये तुतुमवेचा खेळ. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती पहिले षटक समाप्त झाले. पहिला चेंडू न होता त्यानंतर चौकार, डॉट चेंडू, 2 षटकारानंतर डॉट चेंडू आणि सिंगल आला. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेलात. चांगली सुरुवात आहे. याच पद्धतीने जर हा संघ खेळला तर धावसंख्या 70-72 धावा होऊ शकतात. पण ते होणार का? या धावा वाढल्या जाणार का? इथे ब्रेक लावलं जाईल का? ते ब्रदर्स 11 दोतेकडून हे पाहणार आहोत डीजे मास्टरच्या एक मधुर संगीतानंतर. अनिल मिनमिने यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा पारितोषिक आहे. दादांनी पैसे आमच्याकडे पोच केलेत, काही टेन्शन नाही. त्यानंतर प्रवीण मिनमिने, प्रवीण रसाल यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 500, म्हणजे प्रत्येक वेळी पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती कर्जत टेनिस क्रिकेटमधला एक शांतप्रिय खेळाडू किरण रसाल, KR आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला किरण रसाल. आज बड्डे, त्याचा बड्डे बॉय. जरूर किरणसाठी आपण एक संगीत जरूर लावूया. त्याचा बड्डे, नेवाली संघाच्या एका खेळाडूचा बड्डे आज. इकडे किरण रसालचा बड्डे आणि नेवाली संघामध्ये खेळाडू आहे त्याचाही वाढदिवस आहे दादा आज. हा किरण रसाल हा धोत्रेच आहे. तुमच्यापेक्षा थोडंसं जास्त माहिती आहे मला, पण नेवाली संघाकडे पण एक खेळाडू त्याचाही आज वाढदिवस आहे. मंगेश, त्याचाही वाढदिवस आहे आज. आपण बड्डे सर्वांचा साजरा करूया. स्टेप आउट केलोय. वाडी श्लोगान काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव्या दरम्यान घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोचली ती 22 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चिनू कॅमेरामॅन आपण पाहतोय KTC लाईव्हचा एक चार्मिन बॉय. तिसरा चेंडू, उर्फी चेंडू डिबॅक्सच्या कव्हर रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. 1 बाहू चेंडू होतो फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे. थँक्यू मास्टर. जरा चेंडू पोचवा मैदानात. धावसंख्या 26 झाले जातात. 22 होत्या ना, चौकार आला. त्यांचा गणित खूप सुरेख आहे. 26 धावा स्कोर कार्ड वरती, पण इथे चेंडू पाहिजे मैदानात. अब्दुल्ला भाई, ओरपी चेंडू, लॉंगा फ्रीजर मध्ये एक धाव या दरम्यान पूर्ण केली गेली. धावसंख्या स्कोर कार्ड 27 लॉस फॉर 0 विकेट. एक चांगली सुरुवात जयभवानी नेवाली संघाकडून आपण पाहतोय. किरण रसाला 5वा चेंडू घेऊन येतोय. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. इथे फुल लेंथचा चेंडू, फुलटा चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू होतो सीमारेखा पार. हाय यूज हँडसम ब्युटिफुल बिग 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 सिक्सर. षटकार.
आज त्या जगात नाही आहेत. त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुरेख फटका. आज रघु याच्या बॅटमधून तलवार. चेंडू होतो सीमारेखा पार. 7 धावेसाठी याला हा बॅक टू बॅक षटकार. थँक्यू जी मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. स्कोर कार्ड 39 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. दरम्यान जर रघुचा विचार केला तर रघुच्या बॅटमधून 10 चेंडू आणि 32 धावांची इनिंग. 6 धावा 3 चेंडूमध्ये किरणच्या आहेत आणि 1 नोची धाव, अर्थात 39 धावा 2 षटकामध्ये. स्कोर कार्ड ज्या पद्धतीने आपण म्हणालो होतो 19च्या सरासरी चालले, या षटकामध्ये 20 धावा आल्या. पहिल्या षटकात 19, इथे 20. रितेश लेफ्ट आर्म गोलंदाज, लवकराचा गोलंदाज आहे. तर विकेट आला तर अनिलजी मिनमिने यांकडून 200 रुपयाचा पारितोषिक असेल. खूप गरज आहे अनिल दादा, आपण पाहतो ब्रेक थ्रूची ब्रदर्स धोत्रे संघाला. इथे संधी जरूर होती, अनिल दादा यांनी लावलेला पार जरूर होती, पण इथे नशीब बलवत्तर काय करणार शोएब अख्तर. चेंडू सीमारेषा पार, रस मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे. इथे कमबॅक करणारा चेंडू. पहिला चेंडू चौकार पाहिला गेला, त्यानंतर निर्धाव चेंडू आला. इथे सुरेख फटका. केडीच्या बॅटमधून येतो चेंडू. डी बॅकवर्ड स्क्वेअर रिजनच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट षटकार. समोर होता चेंडू. इथे खराब चेंडूचा बरोबर समाजा केडीच्या बॅटमधून आला. एक सुंदर फटका. षटकार. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड धावसंख्या 49. तीन चेंडूमध्ये 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात रितेशने. 49 धावा दादा. 49. या अगोदर जेवढ्या सांगितलं तेवढंच सांगणार दादा, वाढवणार नाही. इथे पुन्हा एकदा सुरेख फटका. कॉम बॉक्स दरम्यान चेंडू फेकला केडीच्या बॅटमधून. आणखीन एक मल्टी हिट रॉकेट लँड झाला सीमारेषा पार. 7 धावेसाठी षटकार. दोन षटकार लगातार केडीच्या बॅटमधून पाहतोय. 22 धावेवरती गेलतो वैयक्तिक. इथे चांगला फटका. शतरक्षण पुन्हा एकदा खराब पाहतोय. तर दरम्यान चितेकी चपलाईने हरणाच्या गतीने 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावावरती समाधान मानावं लागेल. तिसरी धावेचा प्रयत्न रघु जरूर करत होता, थांबवलं केडीने. 2 धावेने स्कोर कार्ड धावसंख्या 57 या आकड्यावरती. गोलंदाज रितेश. शॉर्ट चेंडू डावखुऱ्याचा गोलंदाज आहे आणि जरूर आपण पाहतो इथे डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट जरूर. त्यानंतर चेंडू पाहिला गेला जो स्ट्राईक एंडकडे जाऊन रवाना झाला. या सिंगलने 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकात 19 होत्या, त्यानंतर 20 आल्या आणि इथेही आपण पाहिलं गेल्या तर धावसंख्या 19 म्हणजे लगातार ती सरासरी रे प्रति षटक 19 ची ती राखली गेले. इथे 58 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचं षटक, अंतिम षटक
थंडी वाजते आणि या थंडीमध्ये पाहिलं गेलं तर आपण एक शॉप अजूनही उघडा आहे, तो म्हणजे वडापाव. त्यानंतर कलिंगड आता समाप्त झाले. त्यानंतर आपण पाहतो आहे महालक्ष्मी कुल्फी, ती पण बंद झाली. पण शेंगा चालू आहेत. चला 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. थोडं फास्ट घ्या धावसंख्या. स्कोर कार्ड 58. शेवटचा अंतिम षटक गणेश. बघा सर्वात जुना खेळाडू आहे, एक सिनियर प्लेयर संघासाठी आपण पाहतो. ब्रदर्स 11 जे धोत्रेमधील हा दुसरा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल, कारण अजून एक संघ खेळताना दिसेल. इथे क्षेत्ररक्षक तयार. झेल ड्रॉप झाली, खराब क्षेत्ररक्षण. गणेशने चांगली गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू सुरेख होता, ब्रेक थ्रू होता. लगातार 2 चेंडू 2 सिंगल. त्यानंतर कमबॅक पाहिला गेला. गणेशचा पहिला चेंडू सुरेख होता पियुष. पहिल्या चेंडू होती, विकेट प्राप्त झाला असता. तिथे झेल ड्रॉप झाली, संधी जरूर निर्माण झाली होती. इथे दोघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या मित्रांनो. आत्तापर्यंत 60 धावांची पार्टनरशिप बिल्डअप केले. इथे सुरेख फटका समोर होता चेंडूला, निरखला, पारखला, ओळखला चेंडूला, त्यानंतर ठोकला. 7 धावांसाठी षटकार. किरण ही 32 धावेवरती खेळतो. त्याच्यासोबत आपण पाहिलं गेलं 33 धावेवरती आहे रघु. पहिल्यांदा सुरुवात केली ती रघुने, रघुची बारी झाली आणि त्यानंतर पाहिलं गेलं कभी तुम्हारी उसके बाद हमारी. अशा पद्धतीने केडीने 3 षटकार 2 चौकार 1 दुहेरी 4 सिंगलने या 32 धावा बनवल्यात. इथे कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. आणखीन एक दमदार हिट. चेंडू 4 धावांसाठी चौकार. 70 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा चेंडू 71 धावा होणार, 72 होणार का 70 वरतीच राहणार का अधिक वाढणार सांगणारा चेंडू. स्कोर कार्ड 70. सलामीची जोडी अजूनही एक किरण आणि रघुनाथ. पहिल्या पियुष पहिले 3 सामने जे क्वालिफाय राऊंड मध्ये जो पार होईल, जे 6 संघ निवडले जातील त्या 3 सामन्यामध्येच आपण सिरीज देणार आहोत. सिरीज फलंदाज गोलंदाज, त्यामुळे पहिले 3 सामने खूप महत्त्वाचे असतील प्रत्येक संघासाठी. इथे बघा नाबाद पारी खेळणार होती, पण इथे विकेट ड्रॉप झाला. बादूर माघारी परततोय किरण. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 72. 73 धावांची गरज असेल विजयासाठी. ती ब्रदर्स 11 धोत्रे संघाला. तत्पूर्वी आपण टॉस साठी आमंत्रित करूया शादाब 11 विपक्ष सौद 11. या दोन्ही संघाचे कॅप्टन शादाब 11 आणि सौद 11. 3 षटकाचा सामना असेल. दोन्ही संघ कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस साठी या ठिकाणी यायचंय आणि आपण आवाज ऐकूया पियुषजी बाबळे सरांचा. तत्पूर्वी संधी देऊया आमच्या डीजेला.
हॅलो हॅलो चेक. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. तुम्ही सामना पाहतायत नेवाली बनाम धोत्रे या दोन टीम मध्ये. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 72 बनवल्या, 73चं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे. जवळपास 1:30 वाजत आलेला आहे आणि पहिल्याच फेरीचे सामने अजून चालू आहे, म्हणजे उर्वरित 3 मॅचेससाठी किमान 1.5 तास. उद्या जसे आयोजक खुरमबाई यांच्या वतीनं सूचना आलेली की उद्या ठीक 5 वाजता टीमचे रिपोर्टिंग असणार आहे. 5:30 वाजता कुठल्या हालतमध्ये सामन्याला सुरुवात होईल. निलेश आलेत बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर प्रदीप आलेत बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल फुल टॉस लॉंग ऑफला. झेलची शक्यता, कॅच पकडली, फलंदाज बाद. या स्पर्धेच्या ठिकाणी मानकिवली गावचे उद्योजक नंदू कराळे, त्याचबरोबर दैवळीचे हनुमानजी गवली, तंटामुक्ते अध्यक्ष हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. बॉल तयार, लॉफ्ट केला समोर, प्रॉपर कनेक्ट झालाय, सरळ चालला बॉल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. थँक्यू. षटकार आला दुसऱ्या बॉल वरती. प्रॉपर कनेक्ट, पुन्हा एकदा लॉंग ऑनला जवळपास, खेळाडू नाहीये, जाईल बॉल सरळ सीमा पर, एकटा बघेत चौकार. इथून आला अनिल शेठ मिनमिने यांच्या वतीनं प्रत्येक चौकारासाठी, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे. काय जबरदस्त बॅटिंग किरणच्या वतीनं आल्या आल्या रौद्र रूप धारण करत असताना. उद्या ठीक 5 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग असणार आहे. तालुक्यामध्ये अजून एक ठिकाणी मॅच चालू आहे, मनसे चषक चालू आहे. त्यानंतर डोके दापिवली येथे रजनी स्पर्धा चालू आहे कुरंबा. आणि उद्या ठीक 5 वाजता सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा सरळ चालला बॉल, काव फेसला सरळ बाउंड्रीच्या बाहेर. प्रदीपच्या विरोधामध्ये किरणचं आक्रमण, बॉल सीमा पार, राष्ट्रवादी षटकार. थँक्यू. पहिल्याच ओव्हर मध्ये 16 धावा धावपटलावरती लागलेल्या बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज प्रदीपला आपण पाहतायत 16 धावा त्यांच्या विरोधामध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट येऊन सुद्धा टॉपिज सरळ केला बॉल, अप्पर कटचा नजराणा, शॉर्ट थर्ड मॅन मधून निघाला, डीप थर्ड मॅन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, किरणच्या बॅट मधून. धन्यवाद. थँक्यू डीजे. ब्रदर्स 11 धोत्रे संघाला 73चं टार्गेट, 20 धावा धाबा पुस्तकावरती, 53ची अजूनही आवश्यकता. चिंतामणी 11 संघाच्या वतीने देखील आपण चिंतामणी चषक पाहिलं 2023 मध्ये. आणि त्या स्पर्धेमध्ये भरपूर काय विशेष त्याची चर्चा देखील आपण करू. मिडॉनला बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचतात. एकच रन या बॉलवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1च्या मदतीने 21.
चर्चा करत होतो आपण चिंतामणी चषकाची. त्याच चषका एकमेव अशी स्पर्धा कदाचित मला असं वाटतं असेल जिथे फेटा बांधण्यात आला. तो त्या स्पर्धेचा मानाचा फेटा होता. आणि त्यानंतर संपूर्ण महिला वर्गांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. आणि जे जे हळदी कुंकूसाठी महिला उपस्थित झाले होते त्यांना प्रत्येकानं आयोजकांच्या वतीनं साड्यांचं देखील वाटप करण्यात आलं होतं. अशी एकमेव स्पर्धा मान्यवर आल्याच्या नंतर मान्यवरांना ड्रायफ्रूट्स नाश्त्याची व्यवस्था. जबरदस्त टुर्नामेंट. व्हाईट बॉल. टीमची धावत संख्या व्हाईटच्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे ती 22 वरती. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक प्रदीप. कॅच ड्रॉप. एकच रन मिळेल कदाचित. एकच्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 23 वरती 23. खोलवा टप्प्याचा चेंडू लोव फुल टॉस समोर खेळलेत लॉंग ऑफला. एक रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. दोन्ही बॅटर निघाले आणि बघता बघता 2 धावा पूर. जरी 73 धावत संख्येचं मोठं टार्गेट असेल परंतु दुसऱ्या संघानं अजून तरी हार मानलेली नाहीये. त्यांच्या प्रयत्नांतून हे सर्व काही दिसून येतं. 73चं जरूर टार्गेट आहे परंतु किरणने केलेलं आक्रमण. कमी गतीनं बॉल लॉफ केला. लॉंग ऑफला जेलची शक्यता. 1 मोर विकेट डाऊन. महत्वाचा गडी नव्हे तर हर्षद आता बाद झाला. 25 ला धक्का दुसरा धोत्रे टीमला. धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत 25. विकेट आले मैदानाच्या बाहेर. हर्षद बाद झाला. नवीन फलंदाज गणेश. त्यांच्यासाठी फुलटॉस बॉल होता. कव्हर पॉइंटला बॉल. 1 रन या बॉलवरती नक्की मिळते. 1च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 26 वरती. इक्वेशनचा विचार केला तर उर्वरित 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 मध्ये विजयासाठी 47 ची आवश्यकता. कमी गतीने बॉल. आडवा पाटणा पुन्हा एकदा खेळतात. ऑन साइडला टर्न करत असताना क्षेत्ररक्षक प्रदीप. मिस्टेक. सेकंडचा कॉल. निघाले दोन्ही बॅटर आणि बघता बघता 2 धावा इथून झाल्यात पूर्ण. मिस्टेक झालेली आहे प्रदीप कडून. पुन्हा एकदा 2च्या मदतीनं संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली 28-28.
बॉल तयार. प्रदीपच्या विरोधामध्ये, प्रकाशच्या विरोधामध्ये आक्रमण व्ही मध्ये खेळलेत. चांगली फिल्डिंग. लॉंग ऑफला फिल्डर आपण पाहतायत अशोक, ज्यानं 2 झेल पकडल्या. त्यानंतर ही जबरदस्त फिल्डिंग, अशोकची जबरदस्त फिल्डर राहिलेला पूर्ण नेवाली टीमसाठी. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 2 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या 29. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 43 या धावसंख्येची आवश्यकता. 12 बॉल आणि 44 बनवायच्यात. समोर उडवलाय लॉंग ऑनला. जेलची शक्यता. आणखीन एक कॅच ड्रॉप प्रदीप कडून. जेल सुटली. 1 रन या बॉलवरती. 30 धावा धावा पुस्तकावरती विजयासाठी. 43 ची गरज आहे 11 मध्ये. तयार. कमी गतीनं बॉल. अप्परकटचा फटका. शॉट थर्डमॅन मधून डीप मध्ये चालला. 3-3 खेळाडूकडून चेस सुरू आहे आणि अखेर चेंडू अडवण्यामध्ये फिल्डर ठरले. यशस्वी. तिसऱ्याचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला थ्रोची आवश्यकता. 3 धावा पूर्ण होतात. संघाची धावत संख्या 33 वरती. विजयासाठी आणखीन 40 ची आवश्यकता. प्रॉपर कनेक्ट झालाय. लॉंग ऑनला पाहूयात. क्षेत्ररक्षक गोलंदाज आलेत. जेलची शक्यता. पकडली जेल. केडी किरण दुडगेनं फलंदाज बाद. खूप खूप धन्यवाद. शादाब 11 काय डिसिजन आहे? बॅटिंग. थँक्यू. बॅटिंगचा निर्णय घेतलेला. तीन ओव्हरचा सामन्याची देखील नोंद घ्या. चला जास्तीचा टाइमपास घेत आहेत प्लीज. नवीन फलंदाज आता रितेश. चांगली सुरुवात झालेली रितेशची, खास करून कमी वयामध्ये. कनेक्ट केला. लॉंग ऑनला पॅरलल फटका. चालला सरळ सीमा पार. व्ही मध्ये खेळलेत. टप्पा घेत बॉल सीमा पार. मिळतात धावा 4. हा चौकार. आडव्या बॅटनं फटका वाईडिश लॉंग ऑनला चालला. अनिल शेठ मिनमिने यांच्या वतीनं प्रत्येक चौकार षटकारांसाठी 100चं पारितोषिक. आतापर्यंत 5 बाउंड्रीज आलेल्या आहेत. 2 धावा या बॉलवरती. टीमची धावा संख्या 39. इक्वेशनचा विचार केला तर आता बॉल उर्वरित बाकी राहिले ते 7 बॉलमध्ये विजयासाठी 34.
लागून पाठीमागे चाललाय बॉल. डॉट बॉल रघुनाथ तामाणे देशटांच्या पाठीमागे आपण पाहतात. वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड क्रिकेटर. डॉट बॉल इथून आलाय. ओव्हर कंप्लीट. 6 बॉलचा खेळ बाकी राहिले. 6 मध्ये 34ची गरज. कमी गतीने टाकला पहिलाच बॉल. रघुनाथ तामाने आलेत बॉलिंग मार्क वरती. कव्हर रिजनला कुठल्या प्रकारचा खेळाडू नाहीये. डीप पॉइंटला बॉल सीमा पर चौकार. चौकार आलाय. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. इक्वेशन बाकी राहिलं. 5 बॉल विजयासाठी 30 म्हणजे 5 बॉल 5 षटकार. किरणच्या बॅटमधून रन आले जरूर, परंतु जास्त काळ किरण थांबवू शकला नाही. शॉर्ट थर्डमॅनला डॉट बॉल. विकेट आलेली नाहीये या बॉलवरती. डॉट बॉल. 4 मध्ये 30 म्हणजे 73 धावसंख्येचं टार्गेट देखील चेस करायला अगदी आपण पाहिलं तर सुरुवात केली होती, खास करून सेकंड ओव्हरमध्ये. एज लागले. जेलची शक्यता. फलंदाज बाद. विकेट मिळते रघु तामाने यांना. बॅट्समन बाद. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग रघुनाथ तामाणे यांच्या वतीनं. नेवाली संघाच्या वतीनं देखील आपण स्पर्धा पाहिलेली आहे. अंडरआर्म क्रिकेटची त्यांची नेवालीची लीग थाटामाटामध्ये असते ती स्पर्धा. 5 ते 6 हजार रुपयांचे नुसते फटाके असतात त्या स्पर्धेमध्ये. सामना इथून जिंकलेला नेवाली टीमना अभिनंदन. 73चं टार्गेट चेस करत असताना थोडीशी दमछाक जाणवली ब्रदर्स 11 धोत्रे टीमच्या.